नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलवरती. बघा, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांचे असंख्य स्वामीमय दिव्य अनुभव सांगत असते. कितीतरी वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य साक्षात्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यांसकट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मला आलेला अवघ्या काहीच दिवसांपूर्वी स्वामींनी दिलेला एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा मनापासून आपण स्वामींची सेवा करतो, मनापासून एखादं पारायण करतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्या पारायणातून आपल्याला कशी प्रचिती देतात, आपण केलेली सेवा कशी स्वीकारतात आणि सेवा स्वीकारून त्याची प्रचिती श्री स्वामी समर्थ महाराज अवघ्या काहीच दिवसांत कशी देतात, हे प्रत्येकाला आज माझ्या या अनुभवातून पाहायला मिळेल. खरं तर प्रत्येकालाच माहिती असेल की मी माझं स्वतःचं एक छोटंसं घर घेतलेलं आहे. खरं तर माझ्या सासऱ्यांचं, माझ्या पतीचं मोठं घर आहे आणि माझा होम टूर जो आहे तो सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. पण माझी खूप इच्छा होती की स्वतःचं घर असावं, स्वतःच्या मालकीचं एक घर असावं, जिथे माझं नाव असावं किंवा ते माझ्या नावाने असावं. अगदी लहानपणापासून माझं हे स्वप्न होतं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळा स्वामींना क्ल्यू मागत होते, स्वामी माझं हे स्वप्न पूर्ण होईल का. प्रत्येक वेळी स्वामींकडे क्ल्यू मागायचे, म्हणजे स्वामींच्या समोर मी चिठ्ठ्या ठेवायचे, कौल मागायचे, प्रत्येक वेळी होकार यायचा. तुम्हाला माहिती असेल सुद्धा की माझं स्वतःचं जे हक्काचं घर आहे ते गेल्या वर्षीच मी घेतलं. मार्गशीर्ष महिना होता. खरं तर त्यासाठी मी खूप सेवा केल्या, पारायणं केली, बऱ्याच गोष्टी केल्या, पण कुठे क्ल्यू लागत नव्हता. कधी जागा पसंत येत नव्हती, कधी तिथला एरिया चांगला नसायचा, कधी रेट खूप जास्त असायचा, असंच सतत सुरू होतं. एका वेळेस सगळं झालं पण पैसे नव्हते. मग माझं घराचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी मी मागे पाडलं की जाऊ दे, आपल्या नशिबात नाही आहे. खरं तर त्यावेळी मी नशिबावर सोडून दिलं. म्हटलं, स्वामी तुमची खूप सेवा केली, पारायणं केली, गुरुवार केले, सगळं केलं, तुम्ही मला कौल पण होकाराचा दिला, पण माझं हे स्वप्न काही पूर्ण होत नाही आहे, कदाचित माझ्या त्या नशिबात नसेल. म्हणून मी 4-5 महिने ते सोडून दिलं आणि तो विषय डोक्यातून काढून टाकला. पण एक सीन असा आला किंवा एक क्षण माझ्या आयुष्यात असा आला की मार्गशीर्ष महिना सुरू होता, म्हणजे गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिना सुरू होता आणि मार्गशीर्ष महिन्यातील तो 3रा गुरुवार होता आणि त्या 3ऱ्याच गुरुवारी अगदी योग जुळून आला. माझे एक रिलेटिव्ह आहेत, म्हणजे माझे मामा लागतात, त्यांच्याकडे अचानक जाणं झालं. तिथे नवीन म्हणजे बिल्डिंगचं काम सुरू होतं. ऑलमोस्ट सगळे फ्लॅट झाले होते. एकच फ्लॅट शेवटी सेल करायचा बाकी होता आणि तो 1 BHK होता. मला जसा पाहिजे होता, ज्या एरियामध्ये पाहिजे होता, सगळं तसं काही होतं. जणू काही तो फ्लॅट जो आहे ना, तो स्वामींनी माझ्यासाठीच ठेवला होता. आणि त्याबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या 3ऱ्याच गुरुवारी अचानक तो योग जुळून आणला. म्हणजे स्वामींनीच ते सगळं घडवून आणलं, करून आणलं. इतक्या शुभमुहूर्तावरती मी त्यांना चेक दिला आणि जे घराचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. त्या दिवशी माझं घर जे आहे हे स्वतःच्या नावाने बुक झालं. आता इतकं तर झालं, मध्ये पेमेंट द्यायचे होते, बऱ्याच प्रोसेस होत्या, बऱ्याच गोष्टी होत्या, त्या सगळ्या झाल्या. सगळ्या गोष्टी पार पडत पुढे गेले. आता जी बिल्डिंग आहे ती पूर्ण व्यवस्थित उभी राहिलेली आहे. म्हणजे 1-2 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. माझं लोन आणि बाकीच्या गोष्टी पण झालेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचीच एक गोष्ट राहिलेली ती म्हणजे रजिस्ट्रेशन. सगळ्यांनाच माहिती असेल की जोपर्यंत आपण एखादा फ्लॅट किंवा कुठलीही वास्तू घेतली, त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही, लिगली ती गोष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची परमिशन मिळत नाही. आणि आता फ्लॅट घेतलं, सगळं झालं, पण रजिस्ट्रेशनसाठी खूप अडचणी येत होत्या, खूप अडथळे येत होते. कारण छोटी गोष्ट असेल, मोठी गोष्ट असेल, तरी रजिस्ट्रेशनसाठी लाखो रुपये खर्च येतात. आता माझं जे फ्लॅट आहे ते 600 स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यासाठी मला 2 लाख रुपये लागणार होते. बरोबर, 2 लाख रुपये त्याने सांगितले होते. आता मध्यंतरी थोडासा पैशांचा इश्यू होता. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मागे पुढे म्हणजे काही ना काही अडचणी असतात, अगदी तसंच मध्ये पैशांचा थोडासा इश्यू होता. त्यामुळे रजिस्ट्रेशन कसं करावं हा मोठा माझ्यासमोर प्रश्न होता. ते झालं. त्याच्यानंतर एका वेळेस असं झालं की पैसे आले,
पण ते पैसे एका आजारपणामध्ये निघून गेले. म्हणजे पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन जे आहे जे माझं होतं ते पूर्ण अपूर्ण राहिलं. मी स्वामींना विनंती करत होते की स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि हे रजिस्ट्रेशन एकदाचं होऊ द्या. म्हणजे आपण जसं स्वामींना विनंती करतो, जसं सांगतो स्वामी काहीतरी चमत्कार करा, अगदी तसंच माझं सुरू होतं. पण काय योग येत नव्हता, काय नाही काहीच नाही. आता दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली. प्रत्येक वर्षी खरं तर हे पारायण मी करते. पहिल्या दिवशी छान संकल्प केला, सगळं छान पार पडलं आणि 7 दिवसी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तुम्हाला मी सांगते, जसं मी हे गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केलं, पहिल्या दिवसापासून जो दिवा मी दत्त महाराजांच्या समोर लावत होते, स्वामींच्या समोर जो मी दिवा लावत होते, त्या दिव्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या म्हणजे 7व्या दिवसापर्यंत एकच आकृती बनायची आणि ती म्हणजे वटवृक्ष. दरवेळेस माझ्या दिव्यामध्ये त्रिशूल बनतं किंवा एखादा वेगळा आकार बनतो, पण यावेळेस मात्र 7ही दिवस वटवृक्षच बनत होतं. त्यावरून कुठेतरी वाटत होतं की माझी इच्छा पूर्ण होणार, कारण स्वामी दत्त महाराज मला कौल देत होते. आता दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, 5वा, 6वा, 7वा. 7व्या दिवशी माझं जे पारायण होतं ते पूर्ण झालं आणि गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती आली. दत्त जयंतीच्या दिवशी मी सकाळी लवकर उठले. उठून माझं जे काही होतं ते सगळं आवरावर झाली आणि काही वेळातच म्हणजे 6:30-7 वाजले असतील फार. आणि त्याच दरम्यान ना, जेव्हा मी आमच्या घराचा दरवाजा उघडला आणि जेव्हा मी बाहेर असं पडले, खरं तर त्या दरम्यान आमची जी काही झाडं आहेत त्यांना मी पाणी वगैरे घालत असते, तर त्यांना पाणी घालण्यासाठी मी तिथे बाहेर गेले. तेव्हा बघते तर एक छान सुंदर एक गोमाता म्हणजे गाय तिथे होती. एवढ्या दिवसांमध्ये ती मला कधीच दिसली नाही, पण मनात खूप आनंद झाला की आज दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पहिलं मला गायीचं दर्शन झालं. तिला स्पर्श केला अगदी हळूच आणि तिचं दर्शन घेतलं. खूप समाधान वाटलं. घरामध्ये आले तितक्यातच आमची एक छोटीशी गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये एक छान चिमण्यांचा थवा आला. एक 5-6 चिमण्या असतील आणि त्यांचा थवाच त्या गॅलरीमध्ये आला. खरं तर एवढ्या दिवसात हे कधीच काही असं बघितलं नाही. मी विचार करू लागले, अरे आज सकाळपासून काहीतरी शुभ वाटते. आधी गोमाता, त्याच्यानंतर चिमण्यांचा थवा आला, मग थोडे तांदूळ वगैरे होते ते मी तिथे खायला टाकले, खाऊन ते निघून गेल्या. ते झाल्यानंतर दुपारी 2:30 वाजले असतील. माझं जे काही माझं दत्त जयंतीच्या सेवा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या होत्या 2:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 2:30 पावणे 3 वाजले असतील आणि तितक्यातच जिथे मी राहते तिथल्याच एका भागामध्ये एक छोटासा कोपरा आहे, म्हणजे बाजूलाच तिथे एक मला छोटासा रडणारा आवाज आला. काय रडते कळालं नाही, पण ते जाणवत होतं. म्हणून मी थोड्याशा आमचा जो जिना आहे त्याच्या पायऱ्या उतरून जेव्हा मी तिथे बघितलं तर तिथे एक छोटीशी एक मांजर होती आणि त्या मांजरीने पिल्लांना जन्म दिला. म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पुन्हा हा तिसरा शुभयोग मी स्वतः बघितला किंवा मी ते स्वतः बघत होते, मी ऑब्झर्व करत होते. म्हटलं सगळ्या शुभ घडते असं मनामध्ये ते खूप होतं. आणि 4-4:30 वाजले असतील, 4-4:30चा टायमिंग असेल आणि त्याच वेळी आमचे जे बिल्डर आहेत त्या बिल्डरांचा मला फोन आला. म्हणजे ते माझे मामा लागतात, त्यांचा मला फोन आला आणि मग त्यांनी मला सांगितले की तुझं जे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशनचं जे स्टॅम्प ड्युटी आणि जे काही आहे ते सगळं ओके झालेलं आहे, तू ये आणि फक्त सिग्नेचर करून जा. मी त्यांना ॲक्च्युली पेमेंट दिलेला नव्हता, पण त्यांनी सांगितलं, कारण की मी ऑलरेडी त्यांना बरंच पेमेंट केलेला होता आणि त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास होता. त्यामुळे ते बोलले फक्त सिग्नेचर कर आणि तू निघून जा, काही नाही तू 2-4 दिवसामध्ये किंवा अजून 2 महिन्यामध्ये पैसे दिलेस तरीही चालतील. त्यावेळेस मी शॉक झाले, कारण असं कुठलंच बिल्डर करत नाही. हा रिलेटिव्हमध्ये आहे ठीक आहे, पण तरीसुद्धा माझ्यासाठी ते खूप मोठं होतं, कारण माझी खूप इच्छा होती की या काही दिवसांमध्ये किंवा हे पारायण पूर्ण होण्याच्या आत माझ्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन व्हावं. शेवटी मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीचा तो दिवस आला आणि त्या दिवशी नकळत ते रजिस्ट्रेशन जे आहे ते झालं. रजिस्ट्रेशन दत्त जयंतीच्या दिवशी झालं आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी एका कामासाठी खरं तर माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मित्राला काही पैसे दिले होते. बरेच दिवस तो त्यांचा मित्र जो आहे म्हणजे त्याचेही काही फायनान्शियली इश्यू होते, त्यामुळे तो पैसे देऊ शकत नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी त्या भाऊंनी यांना चेक दिला आणि मग तो चेक जो आहे तो आम्ही बँकेमध्ये क्लिअर केला आणि मग जे काही रजिस्ट्रेशनचे 2 लाख रुपये होते ते बिल्डरला देऊन टाकले. म्हणजे बघा, हा पैशांची प्रोसेस नंतर झाली, पण जे माझ्या मनात होतं ते मात्र स्वामींनी त्या क्षणात पूर्ण करून दिलं.
दत्त जयंतीच्याच दिवशी फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं, फ्लॅट बुकिंगसुद्धा गुरुवारी झाला. म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात गुरुवारीच घडतात, पण ह्या इतक्या मोठ्या गोष्टी अजूनसुद्धा मला गुरुवारीच स्वामी पूर्ण करून देतात. शेवटी जे काही पारायण मी केलं होतं त्याचं फळ स्वामींनी दिलं. स्वामी खरं तर मला या 7 दिवसात संकेत देत होते, कौल देत होते, कधी वटवृक्षातून देत होते, ती गोमाता दिसणं, मांजरीची पिल्लं मला दिसणं किंवा चिमण्यांचा तो थवा आमच्या घरात येणं, हे सगळे शुभ संकेत स्वामींनी दिले आणि शेवटी माझी जी काही इच्छा होती ती सुद्धा स्वामींनी पूर्ण करून दिली. खरंच स्वामी असतात, फक्त स्वामीच असतात. मनापासून सेवा केली, भक्ती केली आणि मनापासून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर आपल्या आयुष्यात जे अशक्य असतं तेही स्वामी शक्य करून दाखवतात. म्हणजे मला खूप वाटायचं, पण मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या म्हणजे इतक्या लहान वयात माझं स्वतःचं घर होईल जे मी स्वकष्टांनी घेईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हे माझं खूप मोठं स्वप्न होतं, पण ते स्वामी कृपेने पूर्ण झालं. खरंच ही फक्त माझ्या आयुष्यात असणारी स्वामींची कृपा आहे. कारण कुणाचेच सगळे दिवस चांगले नसतात किंवा खूप श्रीमंतीतच आपण जन्माला येतो असं काही नाही. पण कुठलीही वेळ असली, कुठलीही परिस्थिती असली किंवा अगदी कसेही दिवस असले तरी ते बदलवणारे आपले स्वामी असतात. माझी एक वेळ किंवा काही दिवस हे खूप भयानक होते, जे मी सांगू पण शकत नाही. पण त्याच्यानंतर जशी मी स्वामी सेवेत आले ना, स्वामींनी सगळं माझं बदलवून टाकलं. मी जे मागेल ते स्वामींनी मला दिलं. आता मागण्यासाठीच सगळं असं काही नाही, पण कधीतरी मनात एखादं काय आलं, नुसती एखादी वस्तू मला खायची पण असलेल्या मनात असं वाटलं ना, की आज मला हे खायची खूप इच्छा झाली आहे, कुठून का होईना पण ती गोष्टसुद्धा माझ्यासमोर येते. कुठून ना कुठून स्वामी ती सोयसुद्धा माझी करतात. म्हणजे इतकं स्वामींचं आणि माझं नातं आहे. फक्त एकच गोष्ट मी करते, आता मी खूप सेवा करते, खूप पारायणं करते असं नाही. जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथी असते तेव्हाच मी पारायणं करते. पण स्वामी सारामृत पारायण माझं बऱ्याच वेळा सुरू असतं आणि जशी जमेल तशी थोडीफार मी सेवा करते. फक्त एवढंच की मी सगळं स्वामींवरती सोडते, मी स्वामींवरती विश्वास ठेवते. स्वामी तुम्ही बघा, तुम्ही करा. म्हणजे मी पूर्ण स्वामींमध्ये पूर्ण एकरूप होते. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी सगळं स्वामींवरती सोडते तेव्हा स्वामी बरोबर सगळं घडवतात. खूप साधा सोपा माझा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.